भाजी म्हटलं की वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर होतो, पण पालेभाज्या अशा आहेत की ज्यामध्ये मोजक्याच साहित्यामध्ये एकदम छान अशा भाज्या होतात. तर आजची भाजी देखील अशीच आहे. शेपूची भाजी आपण नेहमीच बनवत असतो, खायला छान लागते, एक वेगळा सुगंध या भाजीला असतो. आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवूया. तर एक जुडी शेपूची भाजी इथं निवडून घेतलेली आहे. निवडताना कवळे कवळे देठ असलेली भाजी घ्यायची आहे. पिवळी पानं आहेत ती काढून टाकायची आहे. या पद्धतीने सगळी आधी भाजी ही निवडून घेतलेली आहे. त्यानंतर स्वच्छ धुवायची आहे. त्यासाठी पसरट भांड्यामध्ये पाणी घेतलेले आहे. भाजी बुडेल एवढं पाणी घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटं सुरुवातीला भाजी ठेवायची आहे. त्याच्यानंतर अशी पलटी करून घ्यायची आहे. भाजीला जी काही माती वगैरे लागलेली असते ती सगळी पाण्यामध्ये निघून जाते. त्यानंतर पुन्हा 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. भाजी स्वच्छ धुवून झाल्याच्यानंतर एका चाळणीमध्ये असं पाणी निथळण्यासाठी ठेवायची आहे. पाणी पूर्ण निथळल्याच्यानंतर आपल्याला ही भाजी कापून घ्यायची आहे. भाजी कापण्याआधीच धुवून घेतली ना म्हणजे व्यवस्थित अशी ही त्यातली जे काही कचरा वगैरे माती असते ती सहज पाण्यामध्ये वेगळी होते. त्याच्यामुळे शक्यतो भाजी कापण्याआधीच भाजी स्वच्छ आधी धुवून घ्यायची आहे. नंतर अशी कट करायची आहे. तर सुरीने किंवा अशी कटरवर कट करून घ्यायची आहे. जेवढी बारीक कापता येईल त्या पद्धतीने बारीक कापून घ्यायची आहे. तर सगळी भाजी कापून झालेली आहे. भाजीबरोबर आपण इथे बटाट्याचा वापर करणार आहोत. मस्त अशी चव येते. तर मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे, स्वच्छ धुतलेला आहे, साल काढलेली आहे आणि अशा बारीक फोडी करून पाण्यामध्ये ठेवलेला आहे जेणेकरून तो काळा पडू नये. त्यानंतर सगळी तयारी झाल्याच्यानंतर इथे 2 चमचे तेल कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे. सगळ्यात आधी फोडणी घालूया. पाव छोटा चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं चांगलं तडतडलं की 1 चमचा ठेचलेलं लसूण घालायचं आहे. तर लसूण चांगला परतून घ्यायचा आहे. इथं फोडणी घालताना गॅसची फ्लेम जी आहे ना कमी ठेवायची आहे म्हणजे व्यवस्थित असं हे परतलं जाईल. त्याच्यानंतर इथे 2 हिरव्या मिरच्या असे मोठे तुकडे करून टाकलेले आहेत किंवा बारीक कापून घालू शकता. मुलं खाणार आहेत त्याच्यामुळे शक्यतो काढायला सोपं जावं म्हणून असे हे मोठे तुकडे घातलेले आहेत. इथे लसणाचा हलकासा कलर चेंज झाला की इथे 2 चिमूट हिंग टाकलेला आहे. त्यानंतर लगेचच जो कापून ठेवलेला बटाटा आहे तो टाकायचा आहे. पाणी काढून घेतलेलं आहे आणि बटाटा टाकलेला आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला हे परतून वगैरे घेण्याची देखील गरज नाही. भाजीबरोबर व्यवस्थित असा बटाटा शिजला जातो. त्यासाठी बारीक फोडी कापून घेतलेल्या आहेत. भाजी टाकलेली आहे आणि वरून ही मुगाची 1 चमचा भिजवलेली डाळ टाकलेली आहे. पटकन शिजली जाते ही डाळ. भाजीच्या वरूनच टाकायची आहे. तेलात जर टाकली तर सगळं तेल उडलं जातं म्हणून शक्यतो भाजीच्या वरून अशीही टाकायची आहे. त्यानंतर भाजी अशी 1 मिनिटभर मिक्स करून घ्यायची. आता सुरुवातीला ही भाजी दिसायला खूप जास्त दिसते त्याच्यामुळे मिठाचा अंदाज कधी कधी आपला चुकला जातो. जर आपल्याला परफेक्ट अंदाज नसेल तर 1 मिनिटभर अशी परतून घ्यायची आहे आणि त्यामुळे काय होईल भाजीची क्वांटिटी कमी होते आणि परफेक्ट मिठाचं प्रमाण जे आहे ना आपल्याला समजतं. तर इथे वाफ लागण्याच्या नंतर इथं पाहू शकताय क्वांटिटी एकदम कमी झालेली दिसत आहे. त्यानंतर इथे ही चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. मिक्स करायचं आहे. मिक्स केल्याच्यानंतर इथे पाहू शकताय एक्स्ट्राचं पाणी टाकायची देखील गरज लागत नाही. ह्या भाजी धुवून घेतलेली आहे त्याच्यामुळे आपोआप याला पाणी देखील सुटलं जातं. त्याच्यामुळे वाफेवरच आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे. सगळं मिक्स केल्याच्यानंतर गॅस लो फ्लेमवर करायचा आहे आणि 10 मिनटं आपल्याला लो फ्लेमवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून. वाफेवर 10 मिनटामध्ये एकदम मस्त अशी ही भाजी शिजली जाते. इथे पाहू शकताय. तर जशी भाजी शिजली जाते तसं तिची क्वांटिटी जी आहे ना ती एकदम कमी झालेली आपल्याला दिसत आहे. भाजी शिजत आल्याच्यानंतर 1.5 ते 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचा जाडसर असा कूट टाकायचा आहे. त्यानंतर भाजी मिक्स करून घ्यायची. आता ही भाजी बनवताना आपण बटाट्याचा शक्यतो वापर करत नाही, पण बटाटा घालून एकदा बनवून पहा, मस्त अशी चव येते भाजीला. इथं मूग डाळीचा वापर केलेला आहे कारण मूग डाळ ऐनवेळी जरी टाकायची म्हटली फक्त धुवून जरी टाकली तरी पटकन शिजली जाते. त्याऐवजी चणा डाळ देखील वापरू शकता. फक्त ती आपल्याला आधी भिजवावी लागेल कारण चणा डाळीला शिजण्यासाठी वेळ जास्त लागतो. आता इथे बटाटा चेक केलेला आहे. बटाटा एकदम व्यवस्थित असा शिजलेला आहे. पाणी भाजीमध्ये राहता कामा नये, नाही तर भाजीची चव बिघडते. या पद्धतीची भाजी व्हायला हवी. तर एकदम मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. गरम गरम चपातीबरोबर भाकरीबरोबर चवीला छान लागते. टिफिनवर देण्यासाठी देखील एकदम मस्त अशी भाजी आहे. एक वेगळा सुगंध या भाजीला आहे आणि बटाटा देखील टाकलेला आहे. तर मुलं आवडीनं नक्की ही भाजी खातील. तर घरी करून पहा. रेसिपी जर आवडली असेल तर न विसरता रेसिपीला लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीचं. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.